आणि काली या संदर्भात तावडे सर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपोषण करता सगळ्यांसोबत चर्चा झाली। आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या। मला असं वाटतं आता आपण हा उपोषण थांबवलं पाहिजे, उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले। मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे, तर म्हणून आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। आगे सरकारने उपसमिती बनवली आहे। या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे, पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही। ही सूचना कृपया देवेंद्रजी अध्यक्ष आहेत त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुणबीचे जवाई सुद्धा आहे। कसं करताय? करू अजून आपल्याला 2 सदस्य केंद्रित होतो, कुणब्यांच्या नोंदीबद्दल होतो, तर कृपया ही कुणबी समाजाला 30 तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं, आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, त्यांच्यासोबत आलेले आमदार परिणय फुके, दुसरे ठाकूर साहेब, आमदार माजी खासदार महात्मे साहेब, सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं, ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सर। आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत। साहेब धन्यवाद, तुमचे आभार मानतो। मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे। ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत, परंतु आमच्या ह्या मागण्या 12च आहेत। अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात, वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो, त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी। तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्वांतर्फे, सर्व ओबीसी समाजातर्फे तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि जे साखळी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर याबद्दल भाष्य करतील आणि बाकी कोकण विभागामध्ये असो, बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे, याच मागण्या घेऊन सुरू आहेत, त्याबद्दल संपूर्ण भाष्य तायवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार चरणसिंगजी ठाकूर, डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, जयशंकर तिवारी माननीय मंत्री महोदयांशी खुलेआम चर्चा झालेली आहे। म्हणजे लपून छपून कानात आम्ही दोघंही बोललेलो नाहीये आणि आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे, कारण आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आत शासन निर्णय आमच्या हाती मिळालेला आहे। ज्या 2 मागण्या आपल्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। आता उपसमिती सुद्धा झालेली आहे, त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आहेत, अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्या सुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील।
याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मेसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू. आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसी वरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. या सर्व मान्यवरांच्या मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन सुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद.